नमस्कार मंडळी, प्रेमाने बोला धन्यरंकारची. बघा, शहंशाजी आपल्याला अवतारवाणीच्या 239 नंबरच्या पदामध्ये समजावताना सांगतात की मानसाहुनी पशु चांगला, नसती जर मानवी विचार, पक्षी उत्तम न राहुनी त्या कधी न ते करीती तक्रार. हाडे चर्म पशुची आपुल्या अनेक कामाला येती, त्याचे गुण स्वभाव मानवा बहुत अशी शिकवण देती. पशु मानवा माझे अंतर आहे युतिकेची अवतार, ब्रह्मज्ञान प्राप्तीचा केवळ मानवाचा आहे अधिकार. बघा, शहंशाजी काय म्हणतायत पदामध्ये, आणि दासीने हे पद का निवडले आज? का तर आपण सगळेजण सध्या महाराष्ट्रामधलं एकच वातावरण बघतोय की त्या 3 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार झाला, नवे नवे तर तिचा खून करून तिला अक्षरशः शेणाच्या ढिगाऱ्यामध्ये पुरून टाकलं. काय म्हणावं या कृत्याला? अहो, एखाद्या पशुला सुद्धा लाजिरवाणी गोष्ट आहे असं करणं. पशु सुद्धा करत नाही तो. त्यांच्या समजा त्या पोटासाठी, आता वाघ समजा हिंसक प्राणी आहे, ती पोटासाठी त्याचा खून करेल, खाईल त्याला, पण हे असले घाणेरडे कृत्य करणार नाही. म्हणून तर शहंशाजी कुठेतरी म्हणतायत की मानसाहुनी पशु चांगला. का म्हणतायत? कुठेतरी मानवी विचार जर नसते तर माणसापेक्षा सुद्धा पशुच चांगला राहिला असता. पण ह्या माणसामध्ये मानवी विचार आहे, त्याच्यामुळे माणसाला महत्व आहे म्हणतायत. पण आज ह्या माणसाला त्या पशुपेक्षा चांगलं महत्व आहे का? बरेच लोक ते तसं कृत्य करणाऱ्या नराधमाला कुत्रा म्हणतायत. पण कुत्रा पशु तसा आहे का? हो, त्या कुत्र्याला सुद्धा लाजिरवाणी गोष्ट आहे, अपमान आहे त्या कुत्र्याचा सुद्धा, की त्या माणसाला त्या कुत्र्याची उपमा द्यावी. एके ठिकाणी गीतकार म्हणतो ना की शिळ्या तुकड्याला भाळून श्वान, एकनाथा तो राखी रे धन्याचा इमान. शिळ्या तुकड्यासाठी त्या धन्यासोबत, त्या मालकासोबत इतकं इमानदार राहणारा प्राणी म्हणजे कुत्रा आहे. आणि त्या माणसाला पण कुत्रा सुद्धा म्हणू शकत नाही. कधी 3 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार होतोय, तर कधी 4 वर्षाच्या, कधी 10 वर्षाच्या, कधी 15च्या, अहो कधी 40च्या होतोय, तर कधी 60च्या सुद्धा होतोय. ठीक आहे, वयात आलेल्या मोठ्या मुलींना म्हणतात की चांगले कपडे घाला. योग्य वेशभूषा केल्यानंतर लोकांची मनस्थिती बदलत नाही. बरोबर आहे, वयात आलेल्या मुलींनी व्यवस्थित कपडे घालावेही, दासी सुद्धा सहमत आहे. पण कुठेतरी आज ह्या 3 आणि 4 वर्षाच्या मुलींना कसे कपडे घालावे म्हणजे त्यांच्यावर अत्याचार होणार नाहीत? विचार करायची गोष्ट आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या ह्या घटना घडतायत कशामुळं? कुठंतरी कमी आहे संस्काराची, कुठंतरी कमी आहे चांगल्या विचाराची. म्हणून तर संत म्हणतायत की संगत करले संतन की जन्म का कुछ हित करले, उत्तम नरदेह पाया प्राणी इसका कुछ हित करले. सद्गुरु शरण जाके बाबा जन्म मरण दूर करले. अहो, ह्या माणसांना माहितीच नाही हो की हा 84चा फेरा आहे. अगर हे सगळं विचार करायची गोष्ट आहे. का होतं हे सगळं? कुठेतरी चांगल्या संगतीचा अभाव आहे, चांगल्या विचारांची गरज आहे त्या माणसांना. का तर वाईट विचार प्रत्येकाच्या मनामध्ये येत असतात. भलेही ह्या लेवलचे येत नाहीत, पण छोटे छोटे वाईट विचार आमच्याही मनामध्ये येतात, अजूनही येतात. आणि तरी सुद्धा ज्यावेळेस हे वाईट विचार मनामध्ये येतात त्यावेळेस आमच्या लक्षात येतं लगेच की देव बघतोय, सद्गुरू अंतर्यामी आहेत, त्यांना सगळं कळतं. ही आम्हाला कुठेतरी भीती आहे. म्हणून ते छोटे छोटे वाईट विचार येणारे सुद्धा तिथंच मिटून जातात किंवा तिथंच नष्ट होऊन जातात. कुठेतरी ह्या छोट्या छोट्या गोष्टींच माणसाची सवय वाढत जाते आणि त्या छोट्या गोष्टीत कुठेतरी मोठ्यामध्ये रूपांतर होण्या अगोदर आमचं तिथंच बंद होतं. का तर सद्गुरू जीवनामध्ये आलेत. म्हणतात ना, पडली आवळण इंद्रिया सकळ. अवस्था आहे होती माणसाची, छोट्या छोट्या गोष्टीतून माणसाला ती सवय लागत जाते. आज हा माणूस ज्याने हे कृत्य केले, त्यानं काय पहिल्यांदाच हे कृत्य केले का? ह्याच्या अगोदर सुद्धा तो जेलमध्ये जाऊन वापस आलाय, म्हणजे त्याला भीती नाही. या भीतीसाठी काय करावं लागेल? काय करावं लागेल? एके ठिकाणी गीतकार म्हणतो ना की अज्ञानी जीवाला या साऱ्या मानवाला, अज्ञानी जीवाला या साऱ्या मानवाला, ब्रह्मज्ञान सोन्यानं मढवलं, ब्रह्मज्ञान सोन्यानं मढवलं, असं सद्गुरूने जीवन घडवलं. जगामध्ये राहायचं कसं, वागायचं कसं, चालायचं कसं, उठायचं कसं, बसायचं कसं, सगळं काही सद्गुरू शिकवतायत.
पण सद्गुरूच्या चरणाजवळ आलं तरी पाहिजे. शहनशाहजी एके ठिकाणी म्हणतायत की वरून त्यागी आतून भोगी, वेश असा धारण केला, भवसागर हा तरेल कैसा, गळ्यात धोंडा अडकविला. या झाल्या सगळ्या ज्ञानाच्या गोष्टी, पण ह्या गोष्टीचा लवलेशच नाही, माहितीच नाही की भवसागर कोणता, तरायचंय कसं, जायचंय कुठं, आलोत कुठून, काही घेणं देणं नाही. आणि कदाचित यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतायत. आणि आज निरंकारी मिशनचा अट्टास त्याचसाठी की प्रत्येकापर्यंत ब्रह्मज्ञान नेऊन पोहोचवायचं. तर प्रत्येकाची मनस्थिती बदलली पाहिजे. निरंकारी मिशन परिस्थिती बदलायला येत नाही, मनस्थिती बदलायला येते. मनस्थिती. आज त्या मुलीच्या आईवडिलांची मनस्थिती काय असेल नाही विचार करू शकत. का तर म्हणतात ना, पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. जेव्हा ती परिस्थिती आपल्यावर येईल ना, तेव्हा आपल्याला कळत. मग त्यावेळेस आपण काहीही करायला तयार असतो. पण ज्यावेळेस ती दुसऱ्यावर आलेली असते ना, त्यावेळेस आपण शांत असतो, वाईट मानतो, खूप वाईट झालं, खूप अवघड झालं, असं तसं बोलतो आणि शांत बसतो. नाहीतरी करू तरी काय शकतो आपण काही करू शकत नाही. पण सद्गुरूनं माझ्यापर्यंत जे ब्रह्मज्ञान पोहोचवलंय ना, तेच ब्रह्मज्ञान आपण इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून हे कृत्य भविष्यात तरी कमी होतील. का तर ही वृत्ती अशी संपणार नाही. तुम्ही कशीही शिक्षा दिली तरी ही वृत्ती संपणार नाही. जोपर्यंत मला कळत नाही की माझा जन्म कशासाठी झालाय, मी या धर्तीवर कशासाठी जन्मलो, तोपर्यंत मला या सगळ्या गोष्टी कळणार नाहीत. आल्यानंतर मला करायचंय काय, जायचंय कुठं, आलोय कुठून, ह्या गोष्टी जोपर्यंत मला कळत नाहीत तोपर्यंत माझी वृत्ती बदलणार नाही. शहनशाहजीने अवतारवाणीमध्ये खूप छान समजावून सांगितलं आपल्याला. माय माझी भुलून प्राण्या, विसरून गेला तू दातार, जाई नांती संगे काही, इथेच राहील हा संसार. आणि हे माणसाला कळालं ना, माणसाकडून वाईट कृत्य होणारच नाही. आणि सद्गुरूचा अट्टास त्यासाठी की जे आपल्याला माहीत झालंय ना, ते आपण दुसऱ्यापर्यंत नेऊन पोहोचवायचे. आणि हे निरंकारी मिशन त्यासाठी अहोरात्र धडपड करते. असो, दशीच्या मनामध्ये फक्त 2 दिवस झालं विचार तोच आहे की त्या मुलीची अवस्था, तिच्या आईवडिलांची अवस्था, परिवारामध्ये झालेली अवस्था, ह्यासाठी आपण काही करू शकत नाही. म्हणतात ना शहनशाहजी, घडून गेलेल्या गोष्टीचे करणे ध्यान असे माया. घडून गेलेल्या गोष्टीबद्दल आपण काही नाही करू शकत, पण ह्या गोष्टी भविष्यात होऊ नयेत म्हणून माझा सुद्धा कुठंतरी एक खारीचा वाटा असला पाहिजे. जे मिशन माझ्या सद्गुरूचं आहे ते मिशन मीही त्यामध्ये सहभागी होऊन, अगदी सेतुबंधनाच्या वेळेस त्या खारुताईचं किती कार्य होतं, अगदी छोटंसं कार्य होतं, पण ते सुद्धा खूप महान होतं, कौतुकास्पद होतं. म्हणून या सद्गुरूच्या कार्यामध्ये मी खांद्याला खांदा लावून हे मिशन प्रत्येकापर्यंत नेऊन पोहोचवायचं कार्य करायचं. असं दासीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तरी तर आपल्या सत्संगी बांधवांपर्यंत सुद्धा पाठवत जा. व्हिडिओला लाईक करायला विसरत जाऊ नका. कमेंटमध्ये तुम्हाला काय आवडलं काय नाही हे सुद्धा सांगायला विसरत जाऊ नका. प्रेमाने बोला. धन्यवाद.